नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे इंडोनेशियाच्या ट्रिपला आणि आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडायला आलेले आहेत आमची मुलं, माझा मोठा भाऊ, आई, संध्याचे आई वडील, एवढे सगळेजण आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडायला आलेत. चलो, पहिल्यांदा फर्स्ट एसीचा प्रवास. 8 दिवसाची आमची टूर आहे. आज आता आम्ही मुंबईला आलो. मुंबईवरून आमची फ्लाईट आहे. तर एवढा कंटाळा आला हे मुंबई एअरपोर्टमध्ये ही सगळी जी प्रोसेस आहे. फूड कोर्टला आता आम्ही 450 रुपयाचा पहिल्यांदा एवढा महाग वडापाव खाल्ला. आता आमची 11 वाजता फ्लाईट आहे. 11 तासांची फ्लाईट आहे. मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टचा एक्सपिरियन्स एवढा भारी आहे ना की कधीतरी येणाऱ्याला तर जिकडं बघेल तिकडं बघतच राहावं वाटतं. एकदम नवलच वाटतं. टोटल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे अरेंजमेंट, सगळे शॉप्स एवढे पॉश आणि चकचकीत. भारतात आपण आहे का नाही 1-2 सेकंदासाठी आपण जरा विसर पडल्यासारखं होतं. आम्ही पोचलो इंडोनेशियामधल्या जकार्ता या शहरात. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, प्रशस्त रोड्स, शिस्तीत चालणारे ट्रॅफिक, स्वच्छ असणारे लोकल मार्केट, एकंदरीत खऱ्या अर्थाने एक सुंदर शहर बघितल्याचा अनुभव आम्हाला जकार्तामध्ये आला. हां, असं नाही की यांची स्वच्छता फक्त पॉश एरियामध्येच होती. यांच्या इतर एरियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छता होती. हे आहेत आमचे इंडोनेशियामधले लोकल टूर गाईड. यांनी एवढ्या आपुलकीने आमचा पाहुणचार केला आणि एवढी सुंदर माहिती दिली की यांचे आभार मी पुढे व्हिडिओमध्ये मांडलेलेच आहेत. आज दुसरा दिवस जकार्तामध्येच. काल आम्ही संध्याकाळी डिनर केलं. राहायला पण जकार्तामध्येच होतो, मर्क्युअर हॉटेलमध्ये. 3 स्टार 4 स्टार हॉटेल आहे. खूप छान सर्विस आम्हाला मिळाली. आता याच्यानंतर आज आम्ही जातो आहे बदुंगला. बदुंग म्हणून एक शहर आहे इथं आणि तिथं लाईव्ह व्हॉल्कॅनो आहे. आता आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलोय आणि इकडे पाठीमागे बघता तुम्ही टॉयलेट आहे. तर हे टॉयलेट चार्जेबल बेसिसवर आहे आणि इथल्या इंडोनेशियन रुपीजमध्ये इथं 2000 रुपये द्यावे लागतात टॉयलेट करण्यासाठी. तर आमच्या टूरमधले एक अंकल होते, ते म्हणले अरे पैसे देत असल्यामुळं मला इथे टॉयलेटच येत नाही आहे. म्हणजे एक आहे की इथं बऱ्याचशा जणांना सगळ्यांना सिगरेट प्यायचा खूप नाद आहे. जे ते लोक जरा जरी वेळ मिळाला तरी स्मोकिंग इथं सर्रासच. मला वाटतं 50% लोक तरी इथली स्मोकिंग करत असतील. एवढं स्मोकिंगचं प्रमाण आहे इंडोनेशियाला. पाठीमागे जे आहे ते अल्फा मार्ट. आपल्याकडे कसं डी मार्ट आहे तसं इथं अल्फा मार्ट आहे. ब्रँड सगळे वेगळेच आहेत, आपल्या ओळखीचे नाही आहेत. कसं नाचणीचा मोदक आहे. होय का? वेगळाच आयटम आहे हा. छान आहे. छान आहे. नाईस. आता आलो आहे व्हॉल्कॅनो पॉईंटला. तर इथं 16व्या शतकामध्ये व्हॉल्कॅनो इरप्ट झाला होता, ज्वालामुखी झाला होता. त्याच्यानंतर इथं लाईव्ह व्हॉल्कॅनो आहे अजून, त्याच्यातून वाफ निघतात आणि त्या व्हॉल्कॅनोमधूनच हे पाणी इथं त्यांनी स्टोअर केलेलं स्विमिंग पूलमध्ये. गरम आहे एकदम. जसं आपण थंडीच्या दिवसामध्ये आंघोळीला गरम पाणी करतो त्या पद्धतीचं गरम पाणी आहे. तर एवढं रिलॅक्सिंग आहे या पूलमध्ये. हे इथं आहे. हाऊ आर यू फीलिंग? सुपर. फीलिंग लाईक एक मोठा बाथटब आपल्यासाठी पाणी गरम करून ठेवलं.
माझ्या आवडीचा स्विमिंग पूल झाला गरम पाण्याचा. गरम पाण्याचा स्विमिंग पूल. थंड पाण्याचा असतो. हो. छान. सल्फरचा वास येतोय म्हणून मास्क घालायला सांगितलं त्यांनी, पण एवढा त्रास तर काय होत नाहीये. इथं पाठीमागे दिसतो तो व्होल्केनो पॉईंट आणि तिथं अजून धूर येतोच आहे, म्हणजे लाईव्ह व्होल्केनो तिथं आहे अजून. छान एक्सपिरियन्स होता हा व्होल्केनो पॉईंट बघण्याचा. पण इथं इंडोनेशियन लोक एवढं ॲग्रेसिव्ह सेलिंग करतात ना, पाठीमागच लागतात. इथले काय त्यांचे आर्टिकल्स आहेत, इथं व्होल्केनो स्टोन वगैरे आहे तर त्याच्यापासून बनवलेले काय आर्टिकल्स आहेत, तर ते विकण्यासाठी एवढं पाठीमागं लागतात की त्यांच्यापासून आपल्याला पिच्छा सोडून दुसरीकडे बघावं लागतं. तर हे एक मला इथं आवडलं नाही इंडोनेशियामध्ये. होय ना, खूप ॲग्रेसिव्ह सेलिंग आहे ना. हे बघा, हे अजून आपलं आम्हाला मे बी विचारायलाच लागलेत. $7. काल आम्ही होतो जकार्तामध्ये आणि आज आता आम्ही बांदुंगमध्ये आलो. अशा एका रेस्टॉरंटला आलो, तिथं जेवण पण आहे आणि हे परफॉर्मर पण आहे. आज आमचं जेवण सुद्धा सगळं इंडोनेशियनच झालं बरं का. हा मासा आहे, हे टोफू आहे, ही सोयाबीनची वडी आहे, अंडा करी राईस आणि व्हेजवाल्यांचं तर फार वेगळं आहे. सगळं भाजीपाला उघडून घेतल्यासारखंच आहे. ब्रोकोली, गाजर आणि हे कांद्याची पात. हे इथलं लोकल वाद्य जे त्यांनी आम्हाला वाजवून दाखवलं आणि नंतर आम्हालाही त्याचा प्रयत्न करायला लावला. Okay, one last thing. When my brother showing your hand like this, all angklung shake it together. You shake angklung all together, everybody. बेकरीमध्ये आलो. किती व्हरायटी आहे या बेकरीमध्ये. मॉलच्या बाहेर सगळं हॅर्ली डेव्हिडसन लावलेले. ते सगळं मूवीजमध्ये बघितलेत ना, त्या हॅर्ली लावलं तिथं. आज आमचा तिसरा दिवस. आज आम्ही चाललोय बांदुंगपासून योग्यकर्ताला आणि आम्ही ह्याच त्याच्या रेल्वे स्टेशनला आलो. तर हे नवीनच थोडे एस्केलेटर्स आहेत, याला स्टेप्स नाही आहेत, प्लेन एस्केलेटर आहे. ट्रेनचा प्रवास इथून आता आम्हाला योग्यकर्ताला 7 तासांचा आहे. जशी आपली वंदे भारत आहे बऱ्यापैकी तशी ट्रेन आहे असं त्यांच्या वर्णनावरून तर कळत आहे. भेट घेतो. हे आमचे टूर गाईड आहेत. ते से समथिंग. आय हॅव रेकॉर्डेड द ब्लॉग of Jakarta and Bandung. Okay. We feel very nice coming here. How do you feel with us? You are a great guest. Okay. Very easy to being a friend, right? Yes. You get along together, they have fun. That's good. And what do you think about India? I love India. Yeah. I've been there in India, in 5 cities in India. I love India. India is antique. Yes. We are very varied religion and we live one together. Okay. In India. Yes. Okay. That's our specialty. Okay, that's good. Okay. Thank you. Thank you. We had a great time with you. Thank you. सहा तासांचा रेल्वे प्रवास करून आम्ही पोचलो योग्यकर्ता शहरामध्ये. हे शहर जकार्तापेक्षा थोडंसं साधं, थोडंसं शांत पण नीटनेटकं वाटलं. या शहराचंच आणि या देशाचंच एक विशेष असं की इथं आपल्याकडे जशी सर्रास कुत्री दिसतात तशी इथं मांजरं भरपूर आहेत. सगळीकडे कुठं ना कुठं आपल्याला एकतरी मांजर बघायला भेटतंच. आता आम्ही पोचलो योग्यकर्तामधल्या हॉटेलमध्ये. आत्तापर्यंतच्या सर्व हॉटेलमध्ये हे सर्वात पॉश आणि लक्झरियस हॉटेल वाटलं. इथं आमचं स्वागतसुद्धा मस्त केलं गेलं. हो का? खरंच का? खरंच हो.
आम्ही आलो योग्यकर्ताच्या शॉपिंग स्ट्रीटला. एक असं मोठा एरिया आहे चालण्यासाठी, साईडला गाडी असतात आणि पाठीमागं आपण इथून तिथपर्यंत चालू शकतो. सगळे दुकानं आहेत आणि भारी भारी कपडे वगैरे आहेत, पण थोडंसं डिझाईन वगैरे इथली वेगळीच आहे. तर ते आपल्याला पसंत पडेल नाही पडेल हे प्रत्येकाची टेस्ट आहे. आणि रेट म्हणाल तर आपल्या इंडियन प्राइसेस जसे आहेत तसेच रेट्स आहेत कपड्यांचे इथं. फक्त करन्सीमध्ये थोडंसं महाग वाटतं, 30,000ला 35,000ला एक शर्ट असं वाटतं. पण करन्सी कन्वर्ट केलं तर आपला 1 रुपया म्हणजे इथले 200 रुपये. तर तसं करन्सी कन्वर्ट केलं तर आपल्या प्राईजमध्येच इथं कपडे मिळतात. तर अशा शॉपिंग स्ट्रीटला आम्ही इथं आलो. जगातील प्राचीन मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या हिंदू देवतांची अनेक भव्य आणि ऐतिहासिक मंदिरे इंडोनेशियात आहेत. त्यातीलच एक इंडोनेशियामधील प्रसिद्ध ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिमूर्ती यांचे मंदिर प्रंबानंद म्हणून आहे. हे मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या मंदिराची कहाणी एवढी इंटरेस्टिंग आहे की एक राजा होता, त्यांनी इथं आक्रमण केलं आणि इथलं हे राज्य जिंकलं. पण राज्य जिंकल्यानंतर त्याला इथल्या राणीशी लग्न करायचं होतं. राणीला विचारलं लग्न करायचं का, पण राणी नाही म्हणू शकत नाही डायरेक्टली. म्हणून तिने सांगितलं की एका रात्रीमध्ये 1000 मंदिरं बांधलीस तर मी लग्न करेन. आणि त्या राजाने काय असं यज्ञ वगैरे करून काय सुपर पॉवर्स हे करून एका रात्रीमध्ये 999 टेम्पल्स बांधले. आणि सकाळी उठून राणीला दाखवलं 999 टेम्पल्स. तर राणी म्हणली नाही, 1000च टेम्पल पाहिजे. तर राजाने सांगितलं की हे 1000 जे टेम्पल आहे ते तुझं बांधणार आहे म्हणून. अशा पद्धतीनं त्या दोघांचा विवाह झाला. आणि त्या आठवणीतच हे मध्ये जे बांधलं ते टेम्पल, मुख्य टेम्पल आहे ते त्याचं आहे, त्या राणीचं टेम्पल आहे. आणि इथं बाकी 999 टेम्पल्स जे आहेत ते बांधले होते, पण त्याचे 17व्या शतकात मोडतोड झाली आणि त्याचे काय अवशेष फक्त इथे राहिलेले आहेत. पण काय सुपर्ब कहाणी आहे. संध्या साडी घातल्यामुळे सेलिब्रिटी झाली इथे. तिला असं बघायला लागलेत सगळेजण. सेलिब्रिटी संध्या फॅन सोबत दिसत आहे. शाहरुख खान. फॅन क्लब. हो, हे काय सोडत नाही तिला. संध्याला आज एवढं अटेन्शन मिळालंय. ती दिसायला तर सुंदर आहेच, त्यातून साडी घातल्यामुळे तर अजून तिचं सुंदरता निखरून आलेली आहे. एवढे तिला फोटोसाठी विचारत होते. मला तर भारीच वाटत होतं, तिला पण खूप चांगलं वाटलं असणार आहे. मला सेलिब्रिटी सारखं वाटत होतं. तर इंडोनेशियन लोकांनी खूप छान पद्धतीने आम्हाला प्रेम दिलं आणि खूप पोलाईट आहेत, विचारताना वगैरे खूप व्यवस्थित विचारतात. कोपऱ्यापासून हात जोडून विचारतात, नाही म्हणूच वाटत नाही.
अक्षरशः बॉडीगार्डचं काम करायला लावलं तू सरांना. सरप्राइझिंगली इथं आम्हाला एक छोटंसं प्राणी संग्रहालय पण दिसलेलं आहे. आम्ही फक्त मंदिराच्या आशेने आलो होतो, पण इथं प्राणी संग्रहालय. या प्राणी संग्रहालयामध्ये हा पक्षी बघा, काय सुपर पक्षी आहे हा. हा कसला पण हा. आम्ही आलो आहे बोरुबदूरला. बोरुबदूरला आहे बुद्धा टेम्पल. 8व्या शतकामध्ये बांधलेलं बुद्धा टेम्पल आहे. इथलं जावा किंगडम होतं, तिथल्या राजांनी हे बुद्धा टेम्पल बांधलेलं आहे. पण त्याच्यानंतर ते टेम्पल आहे ते इथं भूकंप जास्त होतात. भूकंपामध्ये हे झालं, जमिनीखाली गेलेलं. त्यानंतर डच इथं रूल करायला आले. त्यांनी ते टेम्पल पुन्हा अजून एकदा एक्स्केवेशन करून उत्खननातून ते टेम्पल पुन्हा वर काढलं आणि त्याचं रिस्टोरेशन केलं. तर हे आज आम्ही बघायला आलो आहे. तर हा एकंदरीत हा परिसर एवढा स्वच्छ आणि एवढा छान मेंटेन केला आहे. आणि इथं टेम्पलमध्ये आत जाण्यासाठी 8 मजली टेम्पल आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येक 1 तासाला काही लोक सोडतात. आता आमची बॅच आहे 4 वाजताची, तर आम्ही थांबलो आहे आमच्या बॅचचा टाईम यायला. आणि इथला लोकल गाईड असतो, तो लोकल गाईडच इथं सगळी माहिती देतो. तर एवढं सिस्टमॅटिक आहे. पाठीमागची झाडी वगैरे बघा, म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं सुरुवातीपासूनच. जे तथागतांचं आचरण आहे आणि त्यांचे जे विचार आहेत शांततेचे, ते विचार ॲक्च्युली या वास्तूमध्ये त्यांनी जपलेले आहेत असं वाटतं. पाठीमागे दिसते ते जगातलं सर्वात मोठं बुद्धा टेम्पल. काय मस्त वास्तू बांधलेली आहे. एवढी भव्य आहे, एवढी मोठी आहे की आजपर्यंत एवढं मोठं मंदिर कुठल्याच याचं बघितलं नव्हतं. बनवणाऱ्याने काय भव्यता डोक्यामध्ये ठेवली असेल की एवढं मोठं मंदिर बनवलं. इथं सांगितलं आम्हाला की 4 जनरेशन्स लागले हे बनवण्यासाठी. म्हणजे ज्या राजाने सुरू केलं होतं त्याच्या मुलाच्या मुलाच्या मुलाकडून हे पूर्ण झालं. 4 जनरेशन्समध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं आहे. Which floor is this? Which? Number 4. ओके. 4थ्या मजल्यावर आता आम्ही आलेलो आहोत. येस, थँक्यू. ऑलराईट. तर हे आम्हाला कोच नाही, हे आम्हाला गाईड म्हणून होते. यांनी खूप मस्त मंदिर एक्सप्लेन करून सांगितलं आम्हाला. फक्त मंदिरच नाही तर यांनी थोडंसं आम्हाला विजडम पण दिलं बरं का. म्हणजे थोडी फिलॉसॉफिकल माहिती पण दिली की निर्वाणा म्हणजे काय असतं, गौतम बुद्धांचं काय तत्त्व होते याच्याबद्दल पण जरा माहिती दिली. तर मस्त गाईड भेटले होते आम्हाला इथं. बाय बाय बुद्धा टेम्पल. एवढं मस्त वातावरण आहे इथं, जाऊ वाटत नाही हे वातावरणामधून. खरंच एक थोडंसं अंतर्मुख शांतता अशी इथं इनर पीस ज्याला म्हणतात ते अनुभवायला भेटतं बरं का इथं. तर जाऊ वाटत नाही आम्हाला. बाय 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 बाय. हॅलो, आता आम्ही निघालो आहे बालीला. काय झालं मॅडम, एवढ्या बॅगा असून सुद्धा संध्याला अजून एक बॅग घ्यायची. पिंटू 3, पिंटू 4, 5 जे लिहिलेलं आहे ना ते इंडोनेशियन भाषेमध्ये गेट्सला पिंटू लिहितात. आणि आपल्याकडे एवढे पिंटू असतात की हे बघितले की हसूच येतं. पिंटू 3, पिंटू 4, 5. आता आमचं फ्लाईट जे आहे ते पिंटू 3ला आहे. तर आता पिंटू 3कडे चाललो आहे आम्ही. इट इज व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू. स्वागत आमचं बालीमध्ये हारवीर घालून केलेलं आहे. खूप नाईस, खूप चांगला इफेक्ट आहे याचा. मस्त वाटतं इथं आल्याचं.
आम्ही आलो आहे बालीमधल्या दी फेमस डेवडान शोला. या शोमध्ये बाली आणि इंडोनेशियामधलं संपूर्ण कल्चर आपल्याला डान्सद्वारे आणि एका स्टोरीद्वारे सांगितलं जातं. यानंतर आम्ही गेलो बालीमधल्या अजून एक फेमस लोकेशनला, दी होली स्प्रिंग टेम्पल. या टेम्पलचे आपण सोशल मीडियावर खूप फोटो बघितले असतील, पण खरंच एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे टेम्पल आहे की इथं प्रत्येक सीनमध्ये फोटो काढू वाटतो. आम्ही आलोय बालीमधल्या एकदम फेमस स्पॉटला, कपल स्विंग किंवा स्विंग असं म्हणतात. तिथं पाठीमागे बघा स्विंग करायला लागले. सोबत आम्ही फोटो काढणार आहे. हा साप नाही, आज गरज आहे. हा Oh, he's slipping out. It's okay, you kiss the head. 1, 2, 3, up. आणि तो Oh, good, good. 1, 2, 3. Oh, good, good. भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव इंडोनेशियावर आपल्याला पाहायला मिळतो. इतकेच नव्हे, 20,000 रुपयांच्या नोटेवर थेट गणपती बाप्पाचे फोटो पाहायला मिळते. इथली नाईट लाईफसुद्धा खूप मस्त आहे आणि बिंदास्त वाटली. एकंदरीत मी तर या देशाच्या प्रेमात पडलो आहे आणि आपल्या भारतालाही अशाच पद्धतीने मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते. ब्लॉग खूप मोठा झाला असून तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल तुमचे थँक्यू. गुड बाय.